हाय करा रे. तर नमस्कार पब्लिक, नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आज आलोय आपण शिंदवड म्हणजे रत्नगड. मी संतोष भाऊ, अजून आपला तो बंटी, म्हणजे जेव्हा आपण गडावर गेलतो ना तेव्हा ते दोघं जण होता आणि आता तेच दोघं जण आहेत. तर इथला जो नजारा आहे म्हणजे आता इथं सांगितला जातोय का जेव्हा खंडेराय जेजुरीहून निघले ते ना चंदनपुरीला, तेव्हा त्यांनी इथं एक मुक्काम केला होता. तेव्हापासून इथं त्यांचा मुक्कामात जे आहे ना त्याचं इथं मंदिर आहे इथं वर. तर आपण तिथं जाणार आहेत. इथं जे आहे ना इथं सभामंडप पण आहे. म्हणजे जर एखाद्या कोणी मुक्कामाला आला किंवा कशाला आला ना राहायला, तर त्याची सोय एकदम मस्त केली. आणि इकडं ट्रस्टचं आहे इथं. जो मी सांगू राहिलोय ना आपले सभागृह सभामंडप, तो इथं आहे. म्हणजे आता मी तिकडं तुम्हाला नेऊन दाखवतोय. म्हणजे सभामंडप ही चांगला बांधलेला आहे इथं. आणि जे आजूबाजूला जी झाडं आहे म्हणा, रस्ता म्हणा, ते एकदम चांगल्या प्रकारचं आहे. म्हणजे स्वच्छता आहे ना, लय भारी आहे इथं. आता आणि हे आहे हे ट्रस्ट आपले सभामंडप. इथं खालीच म्हणजे इथून आलं ना का इथं खालीच आहे. आणि वॉटर ATM सुद्धा, म्हणजे जे आपल्याला पाण्याचा प्यायचं आहे ना ते सुद्धा इथं. आणि हे आहे इथलं सभागृह. इथं दरवाजा लावला आहे म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ घेतलाय. असं आहे. खाली येतोय ना तिकडं लहानले पोरायला खेळायला मस्तपैकी गार्डन आहे इथं. आता म्हणजे तुम्ही जर कधी आले लहानले पोरायला घेऊन ना, तर तुम्हाला गार्डन दाखवतो इथं. इथं म्हणजे खेळायला सारखं. हे आमची लहानली पोरा, ज्या लहानल्या पोरायला उठवून द्यायला आणि हे लहानले पोरा येऊन बसले तिकडं. हे आता जो रतनगड 2 आहे, ती एक युगतपुरी आहे ना तिथं आहे. तो एक गडच आहे. म्हणजे तिथं गेलो नाही, पण मग एक दिवस नक्की जाईल तिथं मी. आणि हा जो रतनगड आहे हा खंडेराय महाराजांचा आहे. म्हणजे खंडेरायाचा आहे. आणि हा शिंदवडला आहे. आपल्याला इकडलं शाळेतली पब्लिक भेटले म्हणजे लहानली पोरं. कुठला आहेत रे तुम्ही? कोकण टेंबीचे आहेत. आणि इकडे दर रविवारी येत आहे का शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी? मग हा हे आज आलंय. तर चला मग हाय करा रे. जे फुलाची झाडं, परत नारळाची झाडं, म्हणजे इथं इथला जो आहे. गावातून जेव्हा आलो ना तर गावात पण लय मोठं मंदिर आहे हनुमानाचा. तिथं म्हणजे सांगायचं झालं तर गाव एकच नंबर प्रगतशील आहे. म्हणजे ज्या सुविधा बनवले ना इथं, म्हणजे केलेत ना, गावचा विकास असो बाई काही असो, अजून इथं मंदिरालय काही ठिकाणी तर पायऱ्या नाही काही नाही. इथं पहा हे आहे आणि इकडचं हे असं आहे. इकडे जी पहिली पायरी आहे ना तिथं मस्तपैकी बनवलंय. हे पहा इथं लिहिल पण आहे, येळकोट येळकोट जय मल्हार. तर चला आता आपण इकडं वर जाऊ. तोपर्यंत तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथं जे आहेत ना म्हणजे चारी बाजूनी CCTV आहेत. हे पहा इथे CCTV आहे. आणि जो इथला जो आहे ना हे जे बांधलाय ना, म्हणजे उन्हात असो किंवा पावसाळ्यात असो त्याचा ताणच नाही. कारण हा जो शेड आहे म्हणजे उन्हाचे एवढी त्रास नाही आणि पावसाळ्यात पण त्रास नाही. इकडं रविवारची गर्दी राहते. पण आम्ही आलो शनिवारी, म्हणजे आज शनिवार आहे ना, तरी पण एवढे नाही, कमीच लोक आहेत. जर लय कोणी दमलंच तर इकडं बसायला पण आहे ग्रामपंचायत शिंदवड.
आता आपण वर जाऊ, पण मग इथून तुम्हाला हा नजारा जर तिकडं जर दिसत असेल ना, तो आहे आपला सप्तशृंगी गड. इकडून वरचं आहे, इथून म्हणजे खालीपर्यंत शेड आहे. अजून इथं झाडा पण मस्त आहेत. जर जेवण आलं किंवा फॅमिली सोबत आलं ना, तर इकडं मस्त वातावरण पण आहे. आता इकडून काय थोडंच राहिलंय वर, इकडं निम्म्यात आलोय. म्हणजे आम्ही निम्म्यात आलोय. तुम्हाला काय सांगायचं आहे? इथली काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती नाही. त्यांना पण माहित नाही आणि मला पण माहित नाही. पण मग आता आलोय, भेटली माहिती तसं तर मी सांगलच. इथं काय, इथं गणपती बाप्पा, गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथं. श्री गणेशाय नमः. ना या पहिल्या जुन्या पायऱ्या आहेत तिकडं, आणि नंतर हे डेव्हलप करून अशा पायऱ्या बनवल्यात. म्हणजे खालीपासून तर वरपर्यंत एकदम सिमेंटी पायऱ्या बनवल्यात हे अशा. आणि हे जे जुन्या पायऱ्याचं जे काही आहेत ना, आता हे आहेत पा इकडे, ह्या जुन्या पायऱ्या आहेत. इथून म्हणजे इकडून पहिला जुना रस्ता असेल, नंतर इकडून मोठा बनवला. आणि आता मस्त लाईटीची सोय, प्रत्येक गोष्ट म्हणजे येणाऱ्यालाही त्रास नाही, तेवढं बिवढं चांगलं केलं इथं. आणि इथून पहा मग खाली, खालून वर जायला इकडून हा इथला वरचा नजारा. इथले डोंगर आहेत, हा तुम्हाला दाखवतोय एक लाईनीत. म्हणजे इथून जे दिसत आहेत ना, तुम्हाला आता दाखवतोय. आता ते पहा सह्याद्री आपली, इकडून पूर्ण म्हणजे इथं जवळजवळ सप्तशृंगी गड सुद्धा एके लाईनीत. म्हणजे जिथं दिसत आहे ना, तिकडं नुसती आपली सह्याद्रीच आहे. आणि इकडचा जो खाली पाहिला ना इकडं, तर नुसते बागायतदार मंडळी. म्हणजे इथं 30 गावचं जो धरण आहे ना, त्याचा पाणी इकडं काय आणलं आहे काय माहित नाही. पण मग आम्हाला असं वाटत आहे का बा, याच्यात खाली नारळ म्हणजे जे साहित्य काय आणायचं असेल ना, हे त्याच्यासाठी बनवलं असेल. कारण खालून आणायचं आहे ना, तर तिथून जिथं पाण्याची टाकी दिसते ना, तुम्हाला झूम करून दाखवतोय तिथवर. आणि जो हा परिसर आहे, नुसत्या मिरगलीची झाडा, अजून वेगवेगळे प्रकारची झाडं आहेत इथं. इथं आता वर आलो म्हणजे आता काय 2 पायऱ्या चढायच्या आहेत. आणि हा इथला आहे आपला फायनली डिस्टन्स पूर्ण झाला. चला मग इकडं, इथं ट्रस्टींचे नाव आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत ते इथलं. इकडं आहे आता मंदिर. हे आहेत रत्नगडाचा मल्हारी आमचा कैवारी. ओम नमो मल्हारी मार्तंडे भैरवाय नमः. मल्हार मल्हार श्वासवी जपावा, देह भंडार होऊनी उधळावा. भक्तगणांचा राजा मल्हारी माझा. असे इथे श्लोक आहेत किंवा मग ते अभंगाचे काही पार्ट आहेत. आणि इथं समोर आहे ना, इथं महादेवाची मूर्ती, अजून नंदीची मूर्ती, कासवाचे, आणि इथं आपले हे शेषनागाची मूर्ती आहे इथं दगडात कोरेल. हा इकडूनचा परिसर म्हणजे वरच्या साईडला पाहायला सारखा इथं नजारा. इथं आहे आपलं खंडेरायाची मूर्ती.
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत.